मोबाइल हब मोहम्मद भाई, बहुत बहुत शुक्रिया। टीवीएस ग्रुप, अल्ट्राटेक सीमेंट कंपनी लिमिटेड, अंगड़ी पोर्ट, यारब सी फूड, काझी फॅब्रिकेशन, नदीम भाई माझ्या बाजूलाच बसलेले आहेत। त्यानंतर MMM बिल्डकॉम, 3M बिल्डर्स, ही दरवर्षीची नावं आहेत की जी जोडली गेलेली आहेत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सोबत ओम साई स्पोर्ट्स बरोबर। मगाशी मी ओम साई स्पोर्ट्स मधल्या खूप सदस्यांचा उल्लेख केला, पण त्याच्यामध्ये मला राहुल सुर्वेचा उल्लेख करायचा आहे, त्याच्यानंतर पवन सावंतचा उल्लेख करायचा आहे। मी म्हणतो ना की पडद्यामागे अनेक कलाकार आहेत की जे सगळी समोर येत नाही, बाळा सावंतचा मला उल्लेख करायचा आहे। थँक्यू सो मच गाईज। आणि अरिहंत इनकडनं पहिला चेंडू, ओव्हर टू यू चंदू शेटे, इम्रान मच्छिंद्र भाई, गोपी दादा कॉमेंट्री बॉक्समध्ये आहात, तिथली सगळी टेक्निकल टीम, स्कोरर, अंपायर्स, ओव्हर टू यू। धन्यवाद अभिदादा। सर्वच पुरस्कार त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद असेल, खूप चांगलं सहकार्य। आणि आता मॅचच्या दिशेने जाऊया। पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये सध्या गोलंदाजी करतोय, वलसाडवरून खास ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय रत्ननगरीत मितेश दरबार। पहिला बॉल त्याने टाकला, पहिला बॉल आहे डॉट बॉल। स्ट्रायकिंग गेला बॅटर आहे विराजच्या विरोधात। विराजसाठी हा बॉल फुलरलिनचा बॉल पॅडवर आदळतोय, त्यानंतर हलकं अपील केलं जात आहे, परंतु पंच अपील फेटाळून लावतील। अगदी फुलरलिनचा बॉल होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे होऊ शकला नाहीये। डॉट बॉल येतोय, आणखीन एक डॉट बॉल। तर मग करा यावेळी एक रन इथे घेतली आहे। लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून पोहोचतोय, परंतु सर्वाधिक नजर असेल येणारा 26 फेब्रुवारी 2022 या दिवसावर। बेस्ट ऑफ रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया, एक मोठी मॅच या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 8व्या पर्वात तमाम मायबाप क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल थेट या रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर। प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण काहीतरी ठेवलं जातं आणि तोच उपक्रम यावर्षी देखील या पर्वात आपल्याला पाहायला मिळेल। मितेश अरिहंत ग्रुप एन कडून स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय। पहिला बॉल सध्या फेस करेल, धाव संख्या स्कोर कार्डवर अक्षयसाठी हा चेंडू असेल। धावा झाल्यात आतापर्यंत 1। मितेश राईट ओव्हर द विकेटने, हा बॉल टप्प्याचा होता, फ्रंट फुटवर जाऊन त्यानंतर कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अक्षयचा, परंतु यावेळी देखील डॉट बॉल येतोय। पहिला बॉल फेस करत होता मितेशच्या विरोधात। मितेशने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि आता शेवटचा सामना असेल TWJ संघासाठी। शेवट इथे गोड करायचा असेल, परंतु कोणत्या संघासाठी शेवट इथे गोड होणार? मितेश राईट ओव्हर द विकेटने, डावकुरा त्याच्या खेळाडूसाठी यावेळी थोडासा बाउन्स मिळालाय ऑन साइडला मिड विकेटला अलॉंग द कार्पेटने चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने। 4 धावांसाठी चौकार येतोय अक्षयच्या बॅटमधून, 4 धावा। पण पाहिलाय डावकुऱ्या त्याच्या खेळाडूसाठी कमी गतीचा बोलता थोडासा बाउन्स झाला, 4 धावा मिळत आहेत। यावेळी देखील टप्प्याचा बॉल पुल केलाय ऑन साइडला, स्क्वेअर लेगला चेंडू येतोय, 1 रन इथे घेतली जाते। यावेळी एकेरी धावेवर समाधानी होत आहेत दोन्ही खेळाडू। सिंगल इथे मिळते, सिंगलने धाव संख्या आता पोहोचेल स्कोर कार्डवर 5 धावा। तिसरा दिवस या स्पर्धेचा, अतिशय दर्जेदार आयोजन आणि नियोजनबद्ध अशी स्पर्धा दीपकजी पवार सर यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलं जातं। ओम साई स्पोर्ट्स जेवढं कौतुक करावं, प्रत्येक आमच्या सहकार्याच्या कार्याला आणि कर्तृत्वाला मात्र सलाम असेल। स्ट्रायकिंग इनला इथे सज्ज होईल विराज, मितेशच्या विरोधात हा बॉल इथे फेस करेल। यावेळी फुलरलिनचा बॉल टाकायचा होता, गोल्डन स्पॉटच्या अगदी पुढे पिचिंग केला, थोडासा बाहेर वळण घेतोय चेंडू, यष्टीरक्षकाच्या अगदी हातात विसावलाय। आणि या बॉल नंतर आता पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपुष्टात येत आहे। माझ्यासोबत मच्छिंद्र पाटील सर आहेत। सर पहिलं षटक इथे संपलंय, धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा। पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक हाताळत असताना अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला मितेशच्या माध्यमातून। गोपी सर सभी का फिर एक बार शुक्रिया अदा करना चाहेंगे। टीम के आज के प्रतियोगिता का 5वां मुकाबला, दोनों टीमों ने 2-2 मुकाबले हारने के बाद इस मुकाबले में जीत मुकम्मल करने की तमन्ना रखते हुए दोनों टीमें मैदान पर उतरी है। टॉस जीतने के बाद सिरसा स्पोर्ट टीम ने बल्लेबाजी करने का हाल ही में फैसला किया, लेकिन रन इतने अच्छे नहीं बने कि टीम का स्कोर है मैच 6 रन। गोपी सर अक्षय वातडकर खेळतोय, 5 धावांवर 3 बॉल त्याने फेस केलेत। विराज आहे सध्या 3 चेंडूवर 0 धावा। विराज 16 धावांसाठी झगडतोय, हे चित्र पाहायला मिळतंय। टॉस जिंकला होता सिरसा स्पोर्ट्सने आणि त्यानंतर बॅटिंग करण्याचा एक निर्णय, धाडसी निर्णय इथे घेतला गेलाय।
दुसरं षटक छत्रपती शिवाजी महाराजांकडून दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर पोहोचलाय गोलंदाज. पहिला बॉल हवेत खेळाय ऑन साइडला, उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक येतोय, झेल होईल का? यावेळी झेल सोडला जातोय. दोन खेळाडू चेंडू खाली येत होते परंतु झेल इथे होऊ शकला नाहीये. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. बॅटर अक्षयला इथे 2 धावा मिळतील. धावसंख्या स्कोर कार्डवर या 2 धावांनी पुढे सरकेल. 8 धावा. ऑन साइडला हवेत खेळला होता. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट थोडंसं चुकताना पाहायला मिळते आणि त्यानंतर हा झेल इथे सोडला गेला. जीवनदान मिळते अक्षयला आणि त्यानंतर तो पूर्णपणे लाभ घेईल का? गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक. निशीचा हा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय पण तो क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफला चांगला झेल. फलंदाज यावेळी बाद होतोय. पहिला धक्का बसेल संघ TWJच्या विरोधात. शिरसाट स्पोर्ट्स अर्थातच ओव्ही डेव्हलपर या संघाला फलंदाज होतोय बाद. अक्षय वाटडकर बॅक टू दी पवेलियन. IPL की धून हमने सुनी, काफी अच्छा लगा. हमारे कुणाल सर का इस बार भी हमें आवाज सुनने को मिलेगा. वी आर प्राउड ऑफ यू कुणाल सर. कीप गोइंग, वेरी गुड जॉब. बिकॉज टेनिस क्रिकेट के कमेंटर भी इंटरनेशनल कमेंटर बन सकते हैं. आप एक मिसाल हो. प्राउड ऑफ यू कुणाल सर. बेस्ट ऑफ लक. यस मच्छिंद्रभाई. आणि मगासपासून खूप सारे लोक विचारत होते की आमचा फेवरेट प्लेअर कधी येणार. तो आता आमच्या बाजूला बसलेला आहे. रायगड का टायगर उस्मान पटेल यांचं खूप खूप स्वागत. पहिला धक्का इथे बसलाय. धावसंख्या 8. परंतु मच्छिंद्र सरांनी ज्या पद्धतीने कौतुक केलंय कुणालजी दाते सरांचं, ज्यांच्याकडे पाहून आम्ही समालोचनाचे धडे घेतले, नेहमीच त्यांनी आम्हाला आत्मविश्वास देण्याचं काम केलंय आणि त्यामुळे त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद असेल. दर्शन नवीन बॅटर आहे. आल्या पहिला चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळाय. काऊ कॉर्नर रिजन मधून चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि 6वा बॉल खेळत असताना तो डॉट बॉल किंवा तो निश्चितच संयमाने खेळतो, कारण 6 षटकार टोकल्यानंतर कोणत्याही गोलंदाजावर कुठेतरी दबाव असू नये. दर्शन बांदेकर मैन फ्रॉम गोवा. गोवा से इतना लंबा सफर तय करके क्यों आया यहाँ पर. बहुत ही शानदार बल्लेबाजी. और देखिए लाइव टेलीकास्ट गेंद का प्रबंध किया जाए. गेंद आउट ऑफ द पार्क है. 2 गेंदे यहाँ पर शेष है. बराबर दर्शन. गेंद का प्रबंध किया जाए. काफी बड़ा शॉट टाइम. बहुत ही मजा यहाँ पर रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 के इस सफर में. आज का दोस्तों हमारा आखिरी ये दिन है. सभी का शुक्रिया अदा करना चाहेंगे हमारे दीपक पवार साहब, जिन्होंने इस प्रतियोगिता में, बड़ी प्रतियोगिता में हमें इस काबिल समझा. उसके उनका दिल की गहराई से शुक्रिया. कुणाल सर थैंक्स फॉर ग्रेट सपोर्ट. टेनिस क्रिकेट .in संतोष नानेकर थैंक्स फॉर ग्रेट सपोर्ट. सभी का हम शुक्रिया अदा करना चाहेंगे. 2 मोठे फटके खेळ दर्शन स्ट्रायकिंग एंडला. स्वतःची उपलब्धता तो सिद्ध करतोय, स्वतःचं सामर्थ्य सध्या तो दाखवतोय. पुढचा बॉल खेळ अगदी फुलर लेनचा बॉल होता. इथे बीट झालाय. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. या चेंडूवर, या बॉलवर इथे धाव मिळणार नाहीये दर्शनला. 3रा बॉल तो फेस करत होता. पहिल्या बॉलवर त्याने काऊ कॉर्नर मध्ये षटकार ठोकला आणि त्यानंतर फुल टोस बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषेसाठी 6 धावांसाठी पाठवला होता. धाव संख्या सध्या स्कोरबोर्डवर 20 धावा, 1 गडी बाद. यावेळी कव्हर्सला केला. आणखीन एक चांगला स्ट्रोक, देखना फटका, सौंदर्य दाखवतोय क्रिकेटचा आणि स्वतःची ताकद दाखवतोय. दर्शनच्या बॅटमधून यावेळी येत आहेत 4 धावा. हा चौकार.
चेंडूवर डिस्टर्ब करतो तुम्हाला, कारण जे दोन आमचे मित्र इथे आहेत त्यामध्ये एक आहे नेताजी पाटील आणि दुसरा आहे उस्मान पटेल. मी दीपकला विनंती करेन की या दोन्ही मित्रांचा मस्तपैकी सत्कार करावा, कारण दोघांचंही सहकार्य अमूल्य आहे. नेताजी पाटील आणि उस्मान पटेल या दोन व्यक्तींचा इथे सत्कार संपन्न होणार आहे. मी विनंती करतो दीपक पवार आणि इतर सदस्यांना आपण हा सत्कार करा. ओव्हर टू यू मच्छिंद्र. तिसऱ्या षटकाळी पहिल्या चेंडूवर धक्का बसतोय. आणखीन एक मोठा धक्का बसेल. संघ श्रीसार स्पोर्टला विराटच्या रूपाने बाद झालाय. चौथा चेंडू सरफेस करत होता आणि चौथ्या चेंडूवर देखील धावांसाठी झगडावं लागत होतं. तो दबाव असेल कुठेतरी आणि एक मोठा फटका खेळून तो दबाव कुठेतरी झुगारायचा होता आणि त्याच प्रयत्नात आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग खूप बाहेर होतं. बाहेरच्या चेंडूवर छेडछाड करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय आणि आणखीन एक विकेट इथे मिळेल TWJ संघाला. चौबीस पे 2 टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का अहम फैसला किया था. शुरू में पहले ओवर में रन नहीं बने, उसके बाद दूसरे ओवर में शानदार रन बने. टीम का स्कोर 24, 2 विकेटों के नुकसान के ऊपर. सर सर्वाधिक आता इथे मदर असेल ती दर्शन बांदेकरवर. तो एका बाजूने खूप चांगल्या धावा काढतोय. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. 16 धावांवर खेळतोय. पण तो दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर एक चांगली साथ त्याला द्यायची असेल शिरसा स्पोर्टच्या फलंदाजांना. 24 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 2 गडे आतापर्यंत गमावले. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अर्यंत एंड कडून पुढचा बॉल. यावेळी फुलरलेनचा बॉल तागुडलेन स्पॉटच्या अगदी पुढे, परंतु बाहेर वळून घेतोय चेंडू. पंच आमच्यापर्यंत निर्णय देत आहेत. पंचांचा सिग्नल पोहोचलाय वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा होईल. 24 धावा, 2 गडी बाद 24. तिसरं षटक. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय. 2 धक्के आतापर्यंत बसले शिरसार स्पोर्ट्स ओव्ही डेव्हलपर या संघाला. दोन्ही संघांच्या दरम्यान खूप चांगली कामगिरी केली जाते. शेवट कोणत्या संघाचा गोड होणार? गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हातात असताना मनोज पाटील. मनोजचा हा चेंडू यावेळी गती कमी केली. उजव्या हाताचा खेळाडू स्ट्रायकिंग गिनला खेळत असताना राजा नाटेकरच्या विरोधात दुसरा बॉल इथे डॉट बॉल टाकला जातोय. टर्न केलाय बॉलला, थोडंसं वळण घेतलं जातं आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात हा चेंडू विसावतोय. ग्रेट डिलीवरी, कोई भी किसी का फुटवर्क नहीं बल्लेबाज का. बहुत ही शानदार लाइव टेलीकास्ट. ऐसा लग रहा है कि इंटरनेशनल प्रतियोगिता हम देख पा रहे हैं. और मैंने पहले भी जिक्र किया था कि दिस टूर्नामेंट इज बीइंग प्लेड ऑन नेशनल लेवल बिकॉज मेनी प्लेयर्स हैव पार्टिसिपेट इन दिस टूर्नामेंट फ्रॉम मेनी स्टेट्स एंड इट लुक्स लाइक वी आर डूइंग कॉमेंट्री इंटरनेशनल लेवल. व्हाट अ क्लॅरिटी अँड क्वालिटी फ्रॉम टेस्टक्रिकेट.in. अगदी बरोबर सर. ज्या उंचीवर येऊन पोहोचली आहे ही स्पर्धा, पण तू यावेळी अगदी फुलरलेनचा बॉल खोदून काढायचा होता. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. त्यानंतर सिंगल इथे घेतली जाते. फार वेगाने दोन्ही खेळाडू धावलेत. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. एकेरी धाव इथे ऍड होते. या स्पर्धेची भव्यता दिव्यता पाहिल्यानंतर सलाम करावा लागेल संपूर्ण ओम साई स्पोर्ट्स, त्याचबरोबर दीपकजी पवार सर, परागजी सावंत, रजनीजी पराब सर आणि त्यांची संपूर्ण टीम काही कामकाज केलंय. प्रत्येक पर्वात काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो आणि या पर्वात देखील आपण पाहतोय. परंतु या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आमच्या पुरस्कर्त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद असेल. जी हाँ, और अभिजीत गोडबोले का भी शुक्रिया अदा करना चाहेंगे. काफी शानदार जॉब वो भी करते हुए, बहुत ही शानदार जॉब. यावेळी गती कमी होती. वळण घेतोय चेंडू. दर्शनला बेट केलाय, कारण दर्शनच्या विरोधात कुठेतरी आता रणनीती आखायची असेल. त्याच्या बॅटमधून धावा येतात, त्यामुळे त्याला कुठेतरी रोखायचं असेल आणि तेच आव्हान असेल या मॅच मध्ये. बॉलिंग करत असताना TWJ गोवागरच्या गोलंदाजांच्या समोर मनोज पाटील. तिसरं षटक तो हाताळतोय. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा स्कोर बोर्डवर. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. दर्शनसाठी पुढचा बॉल. यावेळी फुलरलेनचा बॉल होता ऑन साईडला. फक्त हलक्या त्यांनी दिशा दिली आहे. काऊ कॉर्नर रिजनचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल इथे घेतली जाईल. सिंगलने इथे स्ट्राईक देखील रोटेट होईल. धाव संख्या स्कोर कार्डवर 26. तिसरं षटक डावातलं. अर्यंत एंड कडून टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर दर्शन एका बाजूने डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. मनोज इथे सज्ज होईल नेक्स्ट बॉल साठी. फलंदाज राजा नाटेकरच्या विरोधात. यावेळी हवेत खेळ आहे. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय. झेल होईल का? इथे झेल होतोय. तिसरा धक्का बसेल. फलंदाज राजा नाटेकर बॅक टू दी पवेलियन. 0 धावा 2 चेंडूंचा सामना करत असताना
का किनार लिया गोपी सर, शॉट खेलने की तमन्ना बहुत बड़ी थी उनकी, लेकिन जिस तरह से शॉट खेला बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा और यहां से मिलता हुआ आसान सा कैच। और जब राजा नाटेकर आउट हुए तो उनके चेहरे पर मुस्कान थी, या ऐसे बल्लेबाज है जिनको आउट होने के बाद भी चेहरे पर मुस्कान आने देखी, क्योंकि इस मुकाबले में दोनों टीमें दो मुकाबले हारने के बाद इस मुकाबले को एंजॉय करते हुए। अगदी बरोबर सर, परंतु प्रत्येक पर्वात सर आपण भरभरून कौतुक करायलाच हवंय. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि या स्पर्धेदरम्यान येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं तेवढंच चांगलं स्वागत ज्यांच्या सुमधुर आवाजातून केलं जातं आणि तेवढंच चांगलं आपण जर पाहिलं अँकरिंगचं काम. यावेळी अकुटप्प्याचा बॉल पूल केलाय, सक्सेसफुल होईल, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. या चेंडूला 6 धावांसाठी दर्शनच्या बॅटमधून षटकार येतोय. देखने लायक ये छक्का था, बॉडी का बैलेंस बरकरार रखा, ताकत का इस्तेमाल किया, कलाई में जोर भर दिया. इस बार पुल सक्सेसफुल, सीधा 6 रन की मोहर लगती हुई. मॅकमिलन चौथ्या षटकात त्याचं इथे स्वागत केलं जात आहे. षटकार ठोकलाय. मॅकमिलनच्या विरोधात दर्शनने चांगली बॅटिंग करतोय. 23 धावांवर पोहोचलाय. टीमची टोटल सध्या स्कोर बॉलवर 32 धावा, 3 गडी आतापर्यंत गमावले. चौथ्या षटकाच्या दरम्यान मॅकमिलनचं षटकाराने स्वागत केलं जात आहे. यावेळी गती कमी केली, लवकर पीक केलाय, लॉंग लेगच्या बाहेर पाठवलाय. आणखीन एक मोठा धमाका दर्शनच्या बॅटमधून, आणखीन एक षटकार, 6 धावा. आणला जातो. स्वतःची ताकद तो इथे सध्या सिद्ध करतोय. शेवटचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. शेवटच्या सामन्यात खेळत असताना स्वतःला इथे सिद्ध करायचं. मॅकमिलनवर हल्ला. यावेळी अकुटप्प्याचा बॉल, आणखीन एक शॉट पूल केलाय. यावेळी काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर लगातारचा तिसरा षटकार ठोकतोय. दर्शन बांदेकर वन फायर, 6 धावा येथील षटकार. तिसरा षटकार ठोकलाय. लगातार 3 षटकारांची हॅट्रिक. यावेळी देखील आणखीन एक देखील प्रॉपर टायमिंग जुळत आहे. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर दर्शन बांदेकरच्या बॅटमधून लगातारचा चौथा षटकार मॅकमिलनच्या विरोधात. व्हॉट अ शॉट, काय बॅटिंग करतोय इथे, आक्रमक पवित्रा घेतलाय. लगातार 4 षटकार. लगातार 4 षटकार इथे ठोकलेत. ताकद दाखवतोय, आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. पहिल्या 2 सामन्यात थोडासा नाराज केलं होतं, परंतु त्यानंतर आता दबाव असेल मॅकमिलनवर. यावेळी देखील 5 येतोय मॅकमिलनवर. आणखीन एक हवाई हल्ला. दर्शन बांदेकर थांबायचं नाव घेत नाहीये, त्याने ठोकलेत या स्पर्धेत लगातार सलग 5 षटकार ठोकतोय आणि त्यानंतर तो पोहोचलाय अगदी अर्धशतकाच्या समीप 47 धावसंख्येवर. काय सांगाल मच्छिंद्र सर? दर्शन जबरदस्त बल्लेबाजी मैदान के ऊपर, मैन फ्रॉम गोवा, और क्या सफर किया मैदान के ऊपर. 5 गेंद में 5 छक्के. देखना आप 6 गेंद में 6 छक्के लगाकर रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में इतिहास के पन्ने के ऊपर सुनील अल्फांजो में क्या ये बल्लेबाज दास्तान लिख पाएंगे? मजा आएगा मुकाबले में. पण या खेळाडूचा सर खूप मोठा इतिहास आहे. कोणत्याही गोलंदाजाला 5 षटकार ठोकल्यानंतर शेवटचा बॉल तो अगदी खेळून काढतो. 6वा षटकार तो ठोकत नाही, हा त्याचा इतिहास आहे. आणि ते देखील त्याने सांगितलं होतं, कारण 6 षटकार ठोकल्यानंतर गोलंदाज कुठेतरी स्वतःला नाराज समजतो, स्वतःचा आत्मविश्वास गमावतो आणि त्यामुळे तो 6 षटकार खेळत नाही. आतापर्यंत अनेक रेकॉर्ड आहेत, अनेक स्पर्धेमध्ये त्याने 5 षटकार ठोकलेत, परंतु या मॅच मध्ये तो 6वा षटकार ठोकण्यासाठी तयार होईल का, हेच मायबाप क्रीडा रसिकांना इथे पाहायचं असेल. क्या बात है गोपी सर, बहुत ही शानदार जानकारी. ये देखना लाजमी होगा यहाँ पर. यावेळी अगदी हलक्याताने खेळून काढलाय. ही चांगली खेळाची निशाणी आहे, चांगल्या खेळाडूची निशाणी आहे. 6वा बॉल तो खेळत होता, 5 षटकार ठोकले, पण तो 6वा बॉल त्याने अगदी हलक्याताने खेळून काढला. सिंगल घेतोय. गोपी सर, संतोष नानेकर हमारे बीच है, यहाँ पर सीटियां बजाते हुए इस शॉट का उन्होंने भी स्वागत किया. हेड्स अप गोपी सर, हमें कई मरतबा पूछा जाता है, टीम का स्कोर बताएंगे. काफी लंबा स्कोर यहाँ पर होता था. 5 गेंद में 5 छक्के लगाए. गोपी सर, हमें बहुत बार दर्शक हमारे पूछते हैं, जो फैंस हैं, कि आप दिन रात कमेंट्री करके आप थकते नहीं हो क्या? तब हम बताते कि संतोष नानेकर जैसे लोगों को हम देखकर हमें प्रेरणा मिलती है.
अगदी बरोबर सर. संतोष नाणेकर सरांच्या कार्याला सलाम करावा लागेल, कारण टेनिस क्रिकेट एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांनी पोहोचवलंय. अतिशय सुस्पष्ट लाईव्ह प्रक्षेपण, प्रत्येक घडामोडीची तितकीच चांगल्या पद्धतीने टिप्पणी इथे केली जाते tenniscricket.in च्या माध्यमातून. परंतु तेवढंच कौतुक करावं लागेल संतोषजी नाणेकर यांच्या सर्वच टीमचं, कारण त्यांचं देखील कार्य खूप महत्वाचं आहे. 5 षटकार टोकलेत आणि त्यानंतर आता या षटकात देखील स्ट्रायकिंग इनला पहिला बॉल फेस करेल दर्शन बांदेकर. जो स्कोर कार्डवर आपण नजर टाकली, मॅकमिलनचं इथे षटकारांनी स्वागत केलं. अगदी 5 षटकार टोकलेत, काही स्ट्रोक इथे सजवले होते. अतिशय चांगली कामगिरी, चांगली बॅटिंग करतोय. एका मोठ्या स्कोरच्या दिशेने सध्या वाटचाल होताना पाहायला मिळते. दर्शनसाठी हा बॉल मिस टायमिंग केलाय, हवेत आहे. झेल इथे होईल का? यावेळी झेल घेतलाय. वेल प्लेड चॅम्प. परंतु त्यानंतर आता कुठेतरी खेळ संपुष्टात येतोय. चौथा धक्का बसेल संघ शिरसाट स्पोर्ट्स संघाला TW चे गुहागरच्या विरोधात. चांगली खेळी साकारत होता. काय सांगाल सर? 5 षटकार टोकले होते आणि त्यानंतर या षटकात देखील मोठा स्ट्रोक खेळायचा होता, पण इथे मिस टायमिंग झाला आणि त्यानंतर चौथा धक्का बसतोय शिरसाट स्पोर्ट्सला. शानदार बल्लेबाजी, लेकिन इस बात पर हम गौर करना चाहेंगे दर्शन बांदेकर की, जिस प्रकार के उन्होंने 5 गेंद में 5 छक्के लगाए, छठे गेंद पर आपने जैसे इतिहास बताया था कि बल्लेबाज गेंदबाज का सम्मान करते हैं, ये भी गौरव की बात है. टेनिस विश्व में भी ये हमें देखने को मिला, ये भी बहुत बड़ी बात है. और एक तूफान मैदान पर थम चुका है. एक ऐसे बल्लेबाज है जब मैदान पर जाते हैं, आंधी तूफान के साथ मैदान पर जाते हैं, और इस तूफान को थमाना किसी भी गेंदबाज के लिए इतना आसान नहीं होता है. ये हमें दिखाया जा रहा है कमेंट्री बॉक्स में. बहुत बहुत शुक्रिया देव, बहुत ही वेरी गुड जॉब tenniscricket.in के माध्यम से. ओ टू गोपी सर. खिलाडी वृत्तीचे दर्शनने दाखवलं असंच म्हणावं लागेल. 5 षटकार टोकल्यानंतर शेवटचा बॉल खेळून काढला होता आणि त्यानंतरच्या बॉलवर त्याची विकेट जाते. स्ट्रायकिंग एंडला इथे नवीन बॅटर असेल, रिव्हर्स खेळण्याचा मानस इथे दाखवला जातोय. प्रॉपर टायमिंग होऊ शकत नाहीये. चेंडू येते स्लिप मध्ये, इथे विकेट किपर थोडीशी चूक करतोय. तर या आपण पाहतोय सध्या आपल्या मेगा स्क्रीनवर कुणालजी दाते सरांना आपण पाहतोय. IPL चा मखमली आवाज, आंतरराष्ट्रीय दर्जाचं समालोचन ज्यांच्याकडून आपण सातत्याने ऐकले, सुमधुर आवाज, आणि सध्या त्यांच्या चेहऱ्यावर देखील स्माईल आपण पाहतोय. ज्यांच्याकडून आम्ही देखील समालोचनाचे धडे घेतले, ज्यांनी आमचा आत्मविश्वास वाढवला, ते आदरणीय गुरुवर्य समालोचक कुणालजी दाते सर, आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. यावेळी हवेत खेळाय, मिस टायमिंग होतोय. आणखीन एक झेल होईल का? इथे आणखीन एक झेल घेतला जातोय. यावेळी बाद होतोय अनिकेत राऊत. बॅक टू दी पवेलियन. गडी इथे बाद होतोय. 58 धावा. आणखीन एक धक्का बसतोय. अनिकेत साठी गती थोडीशी कमी होती. गोल्डन स्पॉटचा थोडासा टप्पा पुढे टाकला गेला आणि त्यानंतर हवेत खेळायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग इथे होऊ शकलं नाहीये. आणखीन एक धक्का बसतोय शिरसाट स्पोर्ट्स ओव्ही डेव्हलपर संघाला TWJ गुहागरच्या विरोधात. धावसंख्या स्कोर कार्डवर 58 धावा. नवीन बॅटर आहे जयदीप, जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत 5 गडी बाद झालेत. 58 धावा. एका मोठ्या स्कोरच्या दिशेने वाटचाल होती, परंतु ज्यानंतर आपण पाहिलं की दर्शन बांदेकर बाद झाला, त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक होताना पाहायला मिळते TWJ गुहागर संघाचं, कारण त्याने सलग 5 षटकार ठोकले होते. तिथे धावसंख्येला त्याने मोठा आकार देण्याचा प्रयत्न केला, परंतु एक आणखी मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग झाला. जेलबादच्या स्वरूपात दर्शन माघारी परतलाय. स्ट्रायकिंग इनला डावखुराचा खेळाडू राकेश प्रभू पुलाड या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. त्याच्यासाठी हा बॉल फुलटोस होता. कव्हर्स मध्ये घेण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगला ड्राईव्ह इथे सजवला, पण तो एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाजी ते होतोय. धाव बाद. आणखीन एक धक्का बसेल. ड्राईव्ह इथे केला होता, ऑफ ड्राईव्ह केला, त्यानंतर सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे होता, परंतु हा प्रयत्न अयशस्वी होतोय आणि ते फलंदाजाला परतावं लागेल. जयदीप बराडे बाद होतोय. आणखीन एक 70 विकेट सध्या आपण पाहतोय. 6 गडी ते बाद झाले. 59 डावा. मनोज पाटील 5वं षटक सध्या आता होतोय. आपण पाहतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 8वं पर्व. या 8व्या पर्वात आणि सध्या आपण पाहतोय आमचे कॅमेरामन मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी हाय डेफिनेशन कॅमेराच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा, आंतरराष्ट्रीय लेवलला जो कॅमेरा आपण पाहतो हाय डेफिनेशन कॅमेरा, आणि त्याच कॅमेराचा वापर या संपूर्ण स्पर्धेत केला जातोय. अतिशय चांगलं प्रक्षेपण, उत्कृष्ट दर्जाचं प्रक्षेपण 70 च्या माध्यमातून संपूर्ण
आपण पाहिलं तर किट देखील या संपूर्ण स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या देखील अतिशय आकर्षित करणारे आहेत. ते डॉट बॉल आलाय. करण मोरे जो नवीन बॅटर दाखल झालाय राकेश प्रभूच्या बरोबरीने तो सध्या फलंदाजी करतोय. 59 डावा स्कोर कार्डवर 6 गडी आतापर्यंत गमावलेत. 5व्या षटकाचा के TWG गुहागर त्यांच्या विरोधात शिरसाट स्पोर्ट्स ओबी डेव्हलपरचा संघ पहिल्या डावात बॅटिंग करत असताना मनोज पाटील या षटकात 3 गडी बाद केले, एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. मनोजचा हा चेंडू ऑन साइडला खेळाय. करण मोरेने इथे यावेळी फटका सजवलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने, जिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव त्याला मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल येऊन पोहोचली 60 डावा. 5 षटकांचा खेळ ते संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 60 डावा. काय सांगाल मच्छिंद्र सर, ज्या पद्धतीने हा खेळ आता इथे रंगलाय? अच्छी स्थिति गोपी सर, पिछले 2 मुकाबले 2 हारने के बाद दोनों टीमों ने यहाँ पर सबक सीखा है. दोनों टीमें यहाँ पर फूक कर कदम रखते हुए टीम का स्कोर है 60 रन 6 विकेटों के नुकसान के बाद. 12 के अवसर है, सही अवसर माने जाएगी और इसी अवसर से रन बनेंगे तो 72 रन बन सकते हैं. गोपी सर एक बात पर रोशनी डालेंगे, क्रिकेट के कायनात के कोहिनूर हमने उस्मान पटेल को देखा, जिनको कल आप इन एक्शन में देखेंगे. और जिस प्रतियोगिता की हम बार बार चर्चा कर रहे हैं, जिस एग्जीबिशन मुकाबले की हम बार बार चर्चा करें, वो मुकाबला देखने को न भूलना. 26 तारीख को आने वाला क्या लम्हा होगा, खचाखच भरा हुआ स्टेडियम होगा. ये सुहानी रात होगी, सुहाना सफर होगा और दिन ब दिन इस प्रतियोगिता में निखार आती हुई आप देख पा रहे हैं. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 का बहुत ही बेहद खूबसूरत ये अलम और ये लम्हा. अगदी सर, मायबाप क्रीडा रसिकांना त्याच दिवसाची उत्सुकता असेल. 26 फेब्रुवारी 2022 हा दिवस सर्व मायबाप क्रीडा रसिक फार उत्सुकतेने वाट पाहत आहेत. बेस्ट ऑफ रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया या 2 संघांच्या दरम्यान संपूर्ण भारत विश्वातील खेळाडू, एका बाजूला रायगडचे खेळाडू, दुसऱ्या बाजूला संपूर्ण भारतभरातील खेळाडू घेतील. यावेळी फाईन लेगला चेंडू उडवलाय. प्रॉपर टायमिंगच्या नुसार चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. करण मोरेच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा. अखूट टप्प्याचा बॉल होता सर, लवकर पिक केला आणि त्यानंतर लॉंग लेग फाईन लेग रिजन मध्ये खेळलाय. या मॅच मध्ये थोडासा उशिराने दाखल झालाय. सलामीला आला होता आधीच्या 2 सामन्यांमध्ये, परंतु या मॅच मध्ये थोडासा उशिराने फलंदाजीसाठी दाखल झालाय. यावेळी गती कमी केली होती. टर्न विथ द टर्न खेळलाय. यावेळी देखील डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर करणच्या बॅटमधून आणखीन एक षटकार येतोय. 6 धावा इथे मिळतील. बॅक टू बॅकचे 2 षटकार तो खेळतोय गोलंदाज चंद्रकांतच्या विरोधात, जो डावखुरा आताचा गोलंदाज आहे. धावसंख्या पोहोचली 72 धावा, तब्बल 6 गडी बाद. शिरसाट स्पोर्ट्स ओव्ही डेव्हलपर संघ. शेवटचं षटक. शेवटच्या षटकात अतिशय धावांचा पाऊस पाडण्याचा इरादा इथे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून दाखवला जातोय. यावेळी आणखीन एक फटका, परंतु यावेळी टायमिंग जुळतंय का, तर होई ते टायमिंग जुळलंय. 3रा षटकार सलग ठोकलाय करण मोरेने चंद्रकांतच्या विरोधात. आक्रमक पवित्रा घेतलाय. लगातारचा 3रा षटकार, म्हणजे षटकारांची हॅट्रिक तो ठोकतोय. या षटकारानंतर धावसंख्या पोहोचली तब्बल 78 धावा, 6 गडी बाद. 70 षटकार येतोय. काही फटका इथे सजवलाय. आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाला आणि त्यानंतर प्रॉपर टायमिंग 70 षटकार. यावेळी मात्र बीट केलंय. आउटसाइड ऑफ स्टंप पुन्हा एकदा शफल झाला होता. यावेळी अतिशय दर्जेदारपणे चेंडूला वळण दिलंय चंद्रकांतने. 4था चेंडू तो इथे डॉट बॉलच्या स्वरूपात काढतोय. यावेळी कुठेतरी थांबवलंय करण मोरेला, ज्याने 3 षटकार ठोकले होते, परंतु त्यानंतर एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. सध्या आपण पाहतो आमच्या स्क्रीनवर आमचे सर्व ऑफिशियल्स टीम, टेक्निकल टीम. यावेळी कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळ आहे. प्रॉपर टायमिंग. आणखीन एक टोला लगावलाय चंद्रकांतच्या विरोधात. 1 बाउन्स झाल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी फरार होतोय. चौकार येतोय करणच्या बॅटमधून. गोपी सर, सबसे उच्चतम स्कोर आज के प्रतियोगिता का 82 रन. यानी कि जब आपके ऊपर दबाव नहीं होता तो क्रिकेट किस प्रकार खेला जाता है, ये मैदान पर हम देख पा रहे हैं. बहुत ही शानदार स्कोर. अतिशय चांगली बॅटिंग. 70 चौकार इथे सजवलाय करणने. तो पोहोचलाय 23 धावांवर. 7 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केलेत. 23 धावा. मुक्तपणे फलंदाजी करतायत पहिल्या डावात शिरसाट स्पोर्टचे फलंदाज. यावेळी बॅकफुटवर गेलाय. ऑन साइडला खेळायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकत नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय, तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण देखील केली जाते. 2 धावा इथे मिळतील. फेकी थोडीशी खराब, कलेक्शन चुकतंय. 3री धाव देखील पूर्ण करतात. राकेश प्रभूच्या साथीने 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे मिळतील आणि त्यानंतर पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 85 धावा, 6 गडी इथे गमावलेत. 86 धावांचं लक्ष असेल आणि यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी यावरून पुकार दिला जाईल. स्मार्ट नेट आणि त्यांच्या विरोधात समर्थ 11. दोन्ही संघनायक, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया नाणेफेकीसाठी आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. फलंदाजांचं आपण पृथक्करण पाहूया. 6 षटकांचा खेळ संपलाय. 85 धावा स्कोर बोर्डवर आणि सध्या आपण पाहतोय आमच्या मेगा स्क्रीनवर रायगडचा टायगर उस्मान पटेल, जो उद्या असेल इन ऍक्शन.
आणि त्याच्याबरोबर फॅन फॉलोवर आपल्याला पाहायला मिळतात. शारीक 11 भोपाळ संघाच्या माध्यमातून तो या स्पर्धेत यंदाच्या प्रभात खेळताना पाहायला मिळेल. रायगडचा टायगर उस्मान पटेल एक मोठं नाव आहे क्रिकेट विश्वातलं आणि तो देखील उद्या इन ॲक्शन असेल. परंतु आपण ज्या दिवसाची चर्चा केली, पण सध्या आपण पाहूया फलंदाजांचं पृथक्करण. अक्षय वाटेकर 5 चेंडू इथे फेस केलेत, 7 धावा त्याने काढल्यात. त्यानंतर विराज जो 4 चेंडूंचा सामना केला, 0 धावा त्याच्या खात्यात. दर्शन बांदेकरची खेळ खूप महत्त्वपूर्ण राहिली, 49 धावांवर तो बाद देखील झाला. 5 षटकार सलग त्याने ठोकले होते आणि त्यानंतर 49 धावा. एका धावेसाठी अर्धशतक इथे त्याचं थांबलं. 14 बॉल फेस करत असताना 49 धावांची विस्फोटक खेळी त्याने सजवली आहे. राजा नाटेकर 2 चेंडूंचा सामना केला, 1 धाव त्याच्या खात्यात. अनिकेत राऊतला फार छाप पाडता आली नाहीये, त्याने देखील 2 चेंडू फेस केले, 0 धावा. राकेश प्रभू एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये. जयदीप भराडे 1 बॉल त्याने फेस केला, 0 धावा. आणि त्यानंतर करण मोरे या खेळाडूने देखील छाप पाडली आहे. 8 चेंडू फक्त फेस केले, 26 धावा. 3 षटकार सलग त्याने ठोकले, त्याने देखील एक चांगली बॅटिंग इथे दाखवून दिली आहे. परंतु गोलंदाज मितेश दरबार 1 षटक त्याने हाताळलं, 5 धावा त्याने काढल्यात. 4 चेंडू त्याने डॉट टाकलेत. इकॉनॉमी रेट आहे त्याचा 5.00. निशी कर्णेकर 1 षटक त्याने टाकले, 18 धावा त्याने खर्च केल्या. 1 गडी त्याने बाद केला, 2 चेंडू त्याने निर्धाव टाकले होते. 18चा त्याचा इकॉनॉमी रेट इथे राहिलाय. त्यानंतर मनोज पाटील 2 षटकं त्याने हाताळली आहेत, 5 रन त्याने खर्च केले आहेत, 4 गडी त्याने बाद केलेत. मनोज पाटीलचं कौतुक करावं लागेल, त्याने मात्र इथे चांगली छाप पाडली गोलंदाजी करत असताना. आणि यानंतर आता थेट आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अभिजितजी गोडबोले सर आपल्यासोबत जोडतील. इट्स ओड यू अभिजित सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. मला वाटतं नेक्स्ट मॅचचा टॉस पेंडिंग असावा. दोन्ही कॅप्टन्सना मी बोलवतो, दर्शनच्या बॅटमधून षटकार येतोय. टॉससाठी प्लीज यायचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. स्मार्ट नाईट आणि समर्थ 11 बोथ द कॅप्टन्स टॉससाठी यायचे. स्मार्ट नाईट आणि समर्थ 11 टॉससाठी यायचे. आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघू शकतो कशा पद्धतीने गर्दी जमली आहे, किती फॅन फॉलोइंग आहे या ट्रॉफीचं आणि कशा पद्धतीने लोक रिस्पॉन्ड करतात एका चांगल्या स्पर्धेला. अगदी हलक्या त्याने खेळून काढला, सिंगल घेतोय. 5 षटकारांची आतषबाजी आपण बघितली, लागोपाठ 3 षटकार आपण बघितले. आणि हा कॅमेरावर बघा, तर छोटा एक बालक जो धावतोय मस्तपैकी हुंदडतोय, मोठेपणे त्याला पण हे ग्राउंड गाजवायचं आहे, त्याची प्रॅक्टिस तो आतापासूनच करतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पॉवर्ड बाय उदयजी सामंत आणि किरण भाई सामंत. थँक्यू सो मच शेड ग्राफिक्स असलम वास्ता. थँक्यू सो मच ओम साई डेकोरेटर्स अमरीश सावंत. थँक्यू सो मच एस कुमार साऊंड उदयराज सावंत योगेश म्हस्के. त्यानंतर आमचे लाईटची टॉवर बॅरिगेट्स याची व्यवस्था करणारे आमचे कोल्हापूरचे मित्र, LED स्क्रीनची व्यवस्था करणारे अभिजित जाधव बंडा, त्यांचे सगळे मित्र. फूड कोर्ट तुम्ही आता बघू शकता कसं फुललंय ते लोकांनी. अनेक व्हरायटी त्या फूड कोर्टमध्ये आहे आणि खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्ही तिथे खाऊ शकता, त्याची चव चाखू शकता. प्रत्येक स्टॉल वेगळा आहे, प्रत्येक स्टॉलमध्ये काही ना काहीतरी स्पेशल आहे. एक स्पोर्ट्सचा पण स्टॉल आहे फोर्स नावाचा, त्यांनी लकी ड्रॉ पण आयोजित केला आहे. ज्यांना कोणाला स्पोर्ट्सचं मटेरियल घ्यायचं आहे, ट्रॅक घ्यायचे, जॉगर्स घ्यायचे, शॉर्ट्स घ्यायचे, टी शर्ट घ्यायचे, त्यांनी आवर्जून त्या स्टॉलला भेट द्या. त्याच्या बाजूला तलब चहा आहे, तिथे आंबोळी चिकन आहे जस्ट फॉर 65 रुपीज. आरती डायनिंग मंगला केटरर्स इथे 99 रुपयामध्ये खूप सारी व्हेज नॉनव्हेज जेवणाची चव तुम्हाला चाखता येईल. मॉक्सचा स्टॉल आहे, तिथे मोमोज सुरू झालेले आहेत. सलगर चहा आहे. दरबारचा स्टॉल आहे. सेकंड इनिंग इज अबाउट टू बिगिन. पंचांचा इशारा येतोय. टेक्निकल टीम सज्ज आहे. स्कोरर तयार आहेत, कॉमेंटेटर तयार आहेत, प्रेक्षक तयार आहेत. ॲक्च्युली ही मॅच जरी फॉर्मॅलिटी असली तरी अक्षरशः मस्त त्यांनी एन्जॉय करतायत दोन्ही टीम, कारण त्यांना माहिती आहे की पुढचा प्रवास आपला थांबला आहे. पण दे आर लव्हिंग क्रिकेट, दे आर लव्हिंग ओमसाई स्पोर्ट्स, दे आर लव्हिंग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी.
अरिहंत एंडकडनं सुरू होतोय सामना. बाउंड्री सजले आदिवासी फूड्स. पहिलाच चेंडू आणि पहिला षटकार. ग्राउंड मधलं कव्हरेज जाऊया थेट. आपण आमचे दोन्ही मित्र तिथे आहेत. मच्छिंद्र पाटील आहेत, गोपी जाधव आहेत, चंदू शेट्टेंना आम्ही आत्ताच तिथे जाताना बघितलं. सगळ्यांनाच उत्सुकता आहे 26 तारखेच्या मॅचची, रात्री 8च्या मॅचची. ती मॅच स्पॉन्सर केलेली आहे तुषार साळवी, अभिजित धुडे या आमच्या दोन मित्रांनी. एक्झिबिशन मॅच बेस्ट वर्सेस रेस्ट आणि दी बेस्ट मधला दी बेस्ट खेळाडू उस्मान पटेल आत्ताच या मंचावरती होता आणि खूप सारं फॅन फॉलोइंग आहे या खेळाडूचं. आपण बघतोय आत्ताचा सामना. दुसरा चेंडू आणि हा चौकार. चेंडू सीमा पार. आदिवासी फूड्सची बाउंड्री लाईन क्रॉस करून चेंडू सीमा पार झालेला आहे. ओव्हर टू यू मच्छिंद्र एंड गोपी. थैंक यू अभिजीत गोडबोले सर. लौट चलेंगे दोस्तों क्रिकेट की सदाबहार बेहतरीन की दुनिया में फिर एक बार स्वागत करेंगे. ये देखिए 74 रन्स लगता हुआ बहुत ही शानदार शॉट था. बैकफुट पे गए शॉट के लिए जगह बने, ताकत का इस्तेमाल किया, गेंद सीमा पार सीधा 4 रन. शानदार शुरुआत. आपकी बार शॉट आप लाइन, फिर एक बार बढ़िया शॉट. P1 का शानदार इस्तेमाल करते हुए लॉन्ग लेग की रिजन से निकलते हुए गेंद सीधा 6 रन. कमाल की शुरुआत यहाँ पर. जानते 6 रन का लक्ष्य है. इस लक्ष्य को इस चट्टान को पार करना है तो शुरू में आगाज करना होगा और वही शानदार बल्लेबाजी, शानदार इस्तेमाल P1 का. नक्कीच. कारण मगाशी पण मच्छिंद्र सर म्हटले तसंच की त्यांनी ठरवलं की आपण आता क्रिकेट एन्जॉय करूया. त्यामुळे आपण शेवटच्या काही षटकांमध्ये चौकार षटकारांची बरसात बघितली आणि या इनिंगच्या सुरुवातीला पण तेच घडतंय. अमोल शिरसाट टीम के यहाँ पर हॉनर सब इन एक्शन में रिवर्स के जरिए खिलाओ शॉट टॉप पॉइंट पर खिलाड़ी पाए गए और पहला विकेट मैदान से बाहर. जब रन सीधे बल्ले से आ रहे थे तो ये एक अच्छी कोशिश थी बल्लेबाज की, क्योंकि पॉइंट के खिलाड़ी थोड़े से अंदर थे. इसका फायदा उठाना चाहते थे बल्लेबाज और यहाँ पर होता हुआ समापन 70 ये विकेट अमोल सिरसाट को मिलती पहली सफलता. जो ऑनर है इन एक्शन में हम देख पा रहे हैं. शानदार कैच. कुलाल सर ये लंबा काफी शानदार रहेगा दोस्तों. हम कभी ना भूल पाएंगे इस प्रतियोगिता को. रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 का यादगार सफर और बहुत ही सुहाना सफर रहा है. मजा आया कुणाल सर आपके साथ भी. चंदू सर हमें ज्वाइंट हुए. हमारे गोपी सर है, हमारे मीठी आवाज के बहुत ही अभिजीत गोडबोले सर है. अच्छा नाम रखा उनका, उनके परिवार ने गोडबोले. काफी मीठी वाणी उनकी. डायबिटीज भी हो सकता है, इतनी मीठी आवाज उनकी. फुल टॉस गेंद, फिर एक बार मिस टाइमिंग. खिलाड़ी वहां पर मौजूद. मिडान पर बनेगा आसान सा कैच और अमोल सिरसाट के चेहरे पर यह मासूम सी मुस्कान. सर पहिला चेंडूवर त्यांच्या षटकार आला होता, त्यानंतर चौकार आला होता, त्यानंतर षटकार आला, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंवर अमोल शिरसाट यांच्या 2 गडी त्यांनी बाद केलेत. या संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत आणि या मॅच मध्ये देखील येत आहेत आणि सध्या चांगली कामगिरी करतात. त्या 70 विकेट सध्या येते. दुसरा धक्का देतात ते संघाला, TWG गोवागर संघाला. शुरुआत अच्छी है गोपी सर. 16 पर 2 पहला ओवर का खेल जारी होता हुआ. P1 का शानदार इस्तेमाल करना चाहा, बड़े शॉट भी लगा है, लेकिन बड़े शॉट की तमन्ना में अक्सर हमने देखा कि विकेटों का नुकसान भी होता है और विकेटों का सिलसिला जारी हो चुका है. देख रहे हैं अमोल सिरसाट जो इस टीम के ऑनर है सिरसाट स्पोर्ट्स के, जिनका नाम काफी है. आज के दौर में नाम काफी बड़ा बन चुका है, ब्रांड बन चुका है. वही टीम के ऑनर यहाँ पर इज ऑन द हैट्रिक. स्टार्टिंग में बल्लेबाज प्रथमेश वेंद्रे. शॉट पिच गेंद थी, फाइनल के रिजल्ट में पूरा मौका था, खुला मैदान था और खुली चुनौती. वो चुनौती को स्वीकार करते हुए शानदार शॉट, सीधा 6 रन. 22-2 जबरदस्त शुरुआत करते हुए ओवर का हुआ समापन. ये देखिए 70 ये शानदार चक्का शॉट ऑफ लेन गेंद थी और ये मौका था बल्लेबाज के पास. बैकफुट पे गए, पूरे ताकत के साथ अपने आप को झोंक दिया. गेंद फाइनल के रीजन को चीरती हुई सीधा 6 रन की मोहर लगती हुई. एक ओवर का खेल समाप्त हुआ 22 विकेटों के नुकसान के ऊपर. आइए टॉस के लिए अंतिम मुकाबला आज के दौर का इसी ग्रुप का होगा. आइए टॉस के लिए गुजारिश करना चाहेंगे स्मार्ट नेट टीम के कप्तान और समर्थ 11 टीम के कप्तान. दोनों टीमों ने 2-2 मुकाबले जीते, तो लगातार तीसरे मुकाबले जीतने की यहां पर चाहत होगी. आइए टॉस के लिए शीघ्र प्रस्थान कीजिए. Yes, we are waiting for the toss, waiting for both the captains. Final playing 11 टेक्निकल टीम कडे आले असतील तर कॅप्टननी प्लीज इकडे संपर्क साधायचा आहे. आणि
हिअर गोज द विकेट. लवली कॅच, मस्त कॅच. 22 धावा जरी आल्या असल्या पहिल्या षटकाच्या अखेरीस तरी 3 बळी मात्र गेलेले आहेत, 3 विकेट गेले आहेत. दे आर 3 डाऊन फॉर 22 फॉर 3 डाऊन. आय एम सॉरी. अभिजीत से मैन फ्रॉम सातारा पहले मुकाबले में अच्छी गेंदबाजी रही, दूसरे मुकाबले में अच्छी गेंदबाजी रही. देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा, बॉडी का बैलेंस देख पाया और शानदार कैच. 3 विकेटों का नुकसान, टीम का स्कोर है 22. कल के दिन के हम उच्चतम स्कोर की बात करेंगे तो कल मुन्ना देसाई 11 टीम ने जो चौथा मुकाबला खेला था 87 रन उन्होंने बनाए थे. और आज के हाई स्कोर की बात करेंगे, उच्चतम स्कोर की बात करेंगे तो उच्चतम स्कोर बनाया पर पहले बल्लेबाज करते टॉस हारने के बाद शीर्षा स्पोर्ट्स का टीम का स्कोर है 85 रन. ये देखिए चमचमाती बाइक, इसका जवाब मिलेगा 27 तारीख को. इससे पहले शानदार मुकाबला हम देख पाएंगे एग्जीबिशन मैच, लॉन्गला के रीजन में खिलाड़ी मौजूद, लेकिन इस बार लाइट ले लिया, आसान सा कैच छोड़ते हुए टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ. गोभी सर एक बात पर हम रोशनी डालेंगे, दोनों टीमों की बात करेंगे तो उत्साह नहीं है, जोश नहीं है. जानते हैं मुकाबला जीतेंगे तो भी बाहर जाना है, हारेंगे तो भी बाहर जाना है. शेवट गोड करण्याच्या दिशेने प्रयत्न असतील. 86 धावांचं मोठं लक्ष ठेवलं गेलंय. पहिल्या षटकात चांगला स्टार्ट दिला गेलाय, पण तू ही 2 गडी देखील गमावलीत आणि यावेळी हवेत खेळला होता, पण तू झेल इथे होऊ शकला नाहीये. जीवनदान इथे मिळेल. अभिजित बीसी दुसरं षटक हातावतोय. P2चं पॉवर प्ले मध्ये तो सध्या गोलंदाजी करतोय. एक चांगला स्टार्ट दिला होता, पण तो त्यानंतर 3 गडी आतापर्यंत बाद झाले, त्यामुळे थोडासा बॅकफुटवर संघ पोहोचला असेल. आता TWJ गुहागर. ये देखिए बहुत ही खूबसूरत ट्रॉफी जिसके लिए ये संघर्ष जारी है. कई स्टेट से खिलाड़ी यहाँ पर पहुंच चुके हैं. द प्लेयर्स हैव पार्टिसिपेटेड इन दिस टूर्नामेंट फ्रॉम मेनी स्टेट्स. दैट्स व्हाई आई एम टेलिंग दिस टूर्नामेंट इज बीइंग प्लेड ऑन नेशनल लेवल. और नेशनल लेवल की ट्रॉफी किस प्रकार होनी चाहिए इसका पूरा यहाँ पर ध्यान रखा गया है. इसलिए तो रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 के इस सफर के नहीं बल्कि इस कई सफर के 365 दिन लोग गिन गिन के इंतजार करते हैं. ये गेंद सीमा पार, सीधा 4 रन. इस बीच ये गेंद टीम का स्कोर 24. रिवर्स के जरिए एंजॉय करते हुए बल्लेबाजी को गेंद स्क्रीन के बगैर से निकलते हुए ऊंचाई ज्यादा, लंबाई ज्यादा, व्हाट अ कॉन्फिडेंस बिहाइंड द स्ट्रोक. Weight goes behind the stroke. What a fantastic batting performance from the batsman. That's a huge 6. 2 षटक सर संपुष्टात येत आहेत. 2 षटकांचा खेळ आपण पाहिला तर त्यानंतर आता या तिसऱ्या षटकात देखील रिव्हर्स स्वीपचा चांगला प्रयास आणि चांगलं प्रॉपर टायमिंग इथे दाखवलं गेलं. 6 धावा 70 षटकार इथे टोकलाय आणि त्यानंतर आता धावसंख्येचा वेग कुठेतरी वाढवला जातोय. 3 गडी बाद झाल्यामुळे थोडासा दबाव फलंदाजांवर होता, परंतु त्यानंतर आता हा दबाव जुगारण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय असं वाटतंय. हितेश पटेल गुजरात से यहाँ पर बिलोंग करने वाले खिलाड़ी खेल रहे हैं. अच्छा शॉट था, बैकफुट पर रिवर्स के जरिए गेंद का प्रबंध किया जाए. अब देख पा रहे रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 का यह यादगार सफर. कभी सर दिन ब दिन इस प्रतियोगिता में निखार आता हुआ, ये सुहानी रात, नशीली रात, इस नशीली रात में बजता हुआ ये संगीत जो मदहोश करने वाले इस रात को और नशीली बनती हुई. गेंदें फेंकी गई यहां से 3 विकेटों का नुकसान और इस ओवर का समापन. ओवर का खेल समाप्त हुआ. ओवर की समाप्ति हुई. यस अभिजीत घोड़बले सर. वेलकम विजू पाटील, वेलकम वंदन, वेलकम दिनेश माइंड, आमचे अन्नदाता ओमसाई केटरसचे. रोज छान घरगुती जेवण देत असतात आपल्या सगळ्यांनाच. नवीन जमादार, थँक्यू मित्रा, थँक्यू फॉर युअर मेसेज. थँक्यू मोहसिन. खूप वेळा तुमची आठवण येते. कुणी सौदीमध्ये आहे, कुणी कुवेतमध्ये आहे, कुणी आफ्रिकेमध्ये आहे. थँक्यू सो मच मित्रांनो. 34 रन 3 विकेटों के नुकसान के बाद 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद जीत के लिए 52 रन की अभी आवश्यकता. व्हाट अ स्पीड, व्हाट अ ग्रेट डिलीवरी फ्रॉम बॉलर दर्शन, जिन्होंने शानदार बल्लेबाज की 49 रन बनाए इस प्रतियोगिता में. 50 बनाते तो एक इतिहास के पन्नों पर रजत मुंडे के साथ उनका नाम भी सुने अल्फाजों में लिखा जाता था, लेकिन किस्मत को ही मंजूर नहीं था. डॉर्गे की समाप्ति. लवली शॉट, जस्ट स्टैंड एंड डिलीवर. गेंद गैप शॉट का सिलेक्शन करते हुए लगाव को चीरते हुए 70 बेहद खूबसूरत चौका. चांगला स्ट्रोक खेळाय. कव्हर्स मध्ये अतिशय चांगले टायमिंग बॅटरचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर हा 70 चौकार येतोय. ज्या दर्शनने पहिल्या डावात 49 धावा अगदी 5 षटकार टोकले होते. चांगली कामगिरी केली होती. सध्या गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्या विरोधात फलंदाज कुठेतरी धावा काढतोय. प्रथमेश गुहागर के ये खिलाड़ी है
अच्छा शॉट था लेकिन खिलाड़ी मौजूद गैप नहीं ढूंढ पा रहे. You can see after finishing power play, you can see that so many players are standing in body line. It is very difficult for batsman to find the gap. It's very difficult now. The score moves with single up to the 39 for 3 after second over and third over is going on. दर्शन पुन्हा एकदा सज्ज होतोय सर. दर्शनच्या विरोधात रिव्हर्स स्वीप इथे अटेम्प्ट केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाला हुलकानी देऊन चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. थर्ड मॅन मध्ये चेंडू चाललाय. इथे देखील 70-70 चौकार येतोय. दर्शनच्या विरोधात देखील धावा काढल्या जातात, कारण दर्शनने पहिल्या धावात दाखवून दिलं होतं 5 षटकार टोकले होते, परंतु त्या दर्शनवर देखील इथे आक्रमक पवित्रा घ्यायचा आहे. इथे सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना चांगली बॅटिंग करतोय. अच्छी रणनीति गोपी सर. एक तरफ विकेटों का सिलसिला जारी हुआ है लेकिन रनों का सिलसिला नहीं थम चुका यहाँ पर. ये भी एक बड़ी गौरव की बात है. ये देखिए लाइव टेलीकास्ट बहुत ही शानदार साफ सुथरा. संतोष नानेकर की पूरी टीम में फोर्स. ये देखिए यहाँ पर ये भी उनकी दुकान है जो एसपीएल गोवा में भी थी और उन्हीं के क्षेत्र में जाती है गेंद सीमा पार सीधा 4 रन. व्हाट अ फैबुलस शॉट फ्रॉम द बैट्समैन. ग्रेट बैटिंग परफॉर्मेंस वंस अगेन. दैट्स अ 4 रन्स. 2 गडी बाद झाली होती सर. त्यानंतर तिसरा धक्का बसला होता. कुठेतरी थोडासा दबाव होता, परंतु आता बॅट मधून धावा येत आहेत. दबाव कुठेतरी जुगारला जातोय आणि धावांचा पाऊस पाडण्याच्या दिशेने आता कुठेतरी गिअर शिफ्ट केलाय TWJ गोवागरच्या बॅटर्सनी. रन अच्छे बने यहाँ पर रिवर्स के जरिए. व्हाट एन अमेजिंग इनक्रेडिबल शॉट. खिलाड़ी वहां पर मौजूद और ये निकलता हुआ सीधा 4 रन. देखिए सर 1993 फिल्म अभी हमने देखी. उस फिल्म में सबसे ज्यादा मुझे क्या लगा वो थी वेस्ट इंडीज की शानदार एंट्री और ये भी शानदार चौका था पर. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय लेवलला जेव्हा प्रक्षेपण पाहत असतो अगदी तसंच प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून दिलं जात आहे. हाय डेफिनेशन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा मायबाप क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवली जाते. भरपूर चांगलं कामकाज करताय. स्टंप विजन कॅमेरा देखील आपण पाहतोय. या स्टंप विजन कॅमेऱ्यातून हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे कौतुक करावं लागेल tenniscricket.in च्या संपूर्ण टीमचं सर. काय कामकाज त्यांनी केलंय. निश्चित तौर पर जी हाँ 18 गेंदों में रन बने 51. अब 18 गेंदों में बनाने हैं 35 रन. जब दोनों टीम के ऊपर बल्लेबाज के ऊपर दबाव नहीं होता, दोनों गेंदबाज और बल्लेबाज के ऊपर, तो खेल किस प्रकार होता है. क्योंकि हमने हमेशा कहा कि डर के आगे जीत है, डरना मना है. और हम अक्सर कहते हैं कि दोस्तों डर एक ऐसा वायरस है. इसकी भी बात चर्चा करेंगे. नल की शुरुआत शॉट पे गेंद थी, जगह बना शॉट के लिए. गेंद सीमा पार सीधा 6 रन की मोहर लगती हुई. पुन्हा एकदा स्वागत केलं जात आहे. अमोल शिरसाट पुन्हा एकदा आलेत. पहिलं षटक टाकलं होतं त्यांनी पॉवर प्ले मध्ये, परंतु त्यानंतर आता दुसरं षटक वैयक्तिक कोट्यातले ते घेऊन आलेत आणि त्यांच्यावर पुन्हा एकदा आक्रमणच होत आहे. 70 षटकार आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाला, त्यानंतर जागा बनवली आणि फाईन लेग मध्ये हा फटका सजवला गेलाय 6 धावांसाठी. प्रथमेश के बल्ले से निकलता हुआ शानदार छक्का. बहुत ही शानदार ये लुभाना दृश्य. रात के ठीक 10:30 बज चुके हैं. रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 का यादगार पल. बहुत ही शानदार ये लाइव टेलीकास्ट, साफ सुथरा सीधा प्रसारण. सिरसाट जो टीम के ऑनर है, गेंदबाज का लुत्फ उठाते हुए पहला ओवर किया था, सफलता लगातार 2 प्राप्त की थी और यही सोचकर उन्हें फिर एक बार अपने ऊपर स्वयं भरोसा रखा और गेंदबाज के लिए बिल्कुल तैयार है. टीम का स्कोर 57 3 विकेटों के नुकसान के पर पारी का 4था ओवर प्रगति पर. हितेश और प्रथमेश वेंद्र के बीच में एक शानदार साझेदारी. पटकी गेंद थी, ड्राइव किया इस गेंद, दिशा दी गेंद को, कलाई के जरिए मोड़ दिया. 1 रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. ये देखिए कितनी ग्रास है मैदान के ऊपर, ये भी हम गिन सकते हैं. यदि शबनम गिरे, शबनम की बूंदे भी हम इस लाइव टेलीकास्ट के द्वारा देख सकते हैं. इतना साफ सुथरा लाइव टेलीकास्ट tenniscricket.in. संतोष नानेकर उनकी पूरी टीम, व्हाट अ ग्रेट जॉब. अगदी सर बरोबर आहे. ज्या पद्धतीने चंद्रकांत शेट्टी सरांनी देखील उल्लेख केला होता की काही ठराविक स्पर्धा आहेत ज्या स्टेडियम मध्ये खेळल्या जातात आणि त्यापैकीच एक स्पर्धा म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण ही स्पर्धा 8व्या पर्वात पाहतोय. अतिशय दर्जेदार नियोजन आणि आयोजनबद्ध अशी स्पर्धा. 60 रन. शॉर्ट फेस गेंद थी, फिर एक बार इसको हुक किया, दूसरी मर्तबा खिलाड़ी. आपकी बार कोई गलती नहीं है, आसान सा कैच लपकते हुए. राकेश प्रभु, बहुत ही अच्छी स्टाइल उनकी है. पालघर से बिलोंग करने वाले खिलाड़ी है, अच्छे गेंदबाज है, अच्छे बल्लेबाज है और अच्छे फील्डर भी है. ये दिखाते हुए चांगली फील्डिंग केली आहे. 70 स्पोर्ट्स विकेट नंबर 4 आपण सध्या पाहतोय. 26 धावांची अजूनही सर गरज आहे. 14 बॉल्स अजून शिल्लक आहेत आणि सध्या आपण पाहतोय स्क्रीनवर
हे देखील सर्व दर्शक मायबाप क्रीडा रसिक ज्या स्पर्धेच्यासाठी उत्सुक असतात प्रत्येक वर्षी 365 दिवस ज्याची उत्सुकता असते, जणू काही हा सणच बनला आम्हा रत्नागिरी वासियांसाठी आणि तेच आमचे मायबाप क्रीडा रसिक देखील मोठ्या उत्सुकतेने आणि आनंदाने आनंद घेतात या स्पर्धेचा. What a shot! That's a great shot. That's a six. Brilliant shot from the batsman. Just grooves on back foot, hard backlay, tremendous power, wonderful timing, and what a confidence behind the stroke. That's a six. टीम का स्कोर 66 रन. जीत के लिए 86 का लक्ष्य और टीम का स्कोर बनता हुआ ये 70-70. शानदार छक्का. 66 रन मंजिल दूर नहीं है. जीत के लिए मैच 20 रन की आवश्यकता. अच्छा मुकाबला. Left hand over the wicket, just stand and deliver flatter shot. Delicious shot from the batsman. That's a six once again. और टीम का स्कोर यहाँ पर लगातार बढ़ता हुआ, हवा से भी तेज टीम का स्कोर बढ़ता हुआ. 66 के बाद ये स्कोर बना के बढ़ता हुआ 6 से और टीम का स्कोर है 72 रन. जिस तरह से समुंदर में लहर उछलती है उसी अंदाज में स्कोर बना के बढ़ता हुआ और 2 मुकाबले हारने के बाद दोनों टीमें यहां पर अपने आप को संभालते हुए, सबक सीखते हुए और इस मैच को जीत को आगोश में करेगी तमन्ना रखते हुए. टीम का स्कोर है 72 रन. शेवट सर गोड करायचं आहे. शेवटची मॅच आहे दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघ पहिल्या 2 सामन्यांमध्ये पराभूत झाले होते. त्यामुळे शेवट कोणत्या संघाचा गोड होणार. आता मॅच जर आपण पाहिली तर 12 बॉल आहेत, म्हणजे 2 षटकं शिल्लक आहेत आणि 14 धावा बनवायचे असतील. चांगली बॅटिंग केली जाते. 4थ्या षटकात देखील मोठी फटकेबाजी करून आता धावगती जी गरजेची होती ती कुठेतरी राखण्यात TWJचे फलंदाज आतापर्यंत यशस्वी होताना पाहायला मिळतात. 12 गेंदे और 14 रन की आवश्यकता. ये देखिए हमारी ऑफिशियल टीम, बहुत ही शानदार काम है उनका. दिन रात मेहनत कर कर इस प्रतियोगिता को प्रतियोगिता नहीं बल्कि ब्रांड बन चुका है. ये रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी अब प्रतियोगिता नहीं रही, ये एक ब्रांड बन चुका है. सर टेक्निकल कमिटी आहे आमची, अमित लांजेकर सर, दीपक मोरे सर, सईदजी मुकादम सर, ही टेक्निकल कमिटी आहे. प्रत्येक मॅचच्या दरम्यान खूप चांगलं कामकाज ते पार पाडत असतात. विराज गेंदबाजी में 12 गेंदे 14 रन की आवश्यकता. दोनों टीमें चाहते कि रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में 2 मुकाबले हारने के बाद एक तो मुकाबला जीतकर मोहर लगाई जाए आज से, ये दोनों टीमों की ख्वाहिश है. देखना अरमान तो उन्होंने जगाए. 12 गेंदे 14 रन की आवश्यकता. अंतिम चरण में चलता भाई मुकाबला. आपकी बार पहले फ्रंट फुट पाया, उसके बाद गेंद को छोड़ा. अंपायर ने बिल्कुल इशारा किया वाइड का इशारा करते हुए. जीत के लिए 12 गेंदे और समीकरण बनेगा 13 रन की आवश्यकता. आज हमारे साथ चंदू सर भी जुड़ चुके हैं, रोहा की टूर्नामेंट करके सीधा यहाँ पर आ चुके हैं. स्वागत है आपका चंदू सर, वेलकम टू रत्नागिरी. इस बीच ये गेंद, लवली डिलीवरी, टपकाने के बाद गेंद थोड़ी सी बाहर निकलती हुई. गेंद की लाइन अच्छी थी लेकिन दिशा खराब थी क्योंकि स्कीड होने के बाद गेंद बाहर निकलती हुई नजर आ रही लेग कटर के माध्यम से और यहां से लगातार 2 वाइड. टीम का स्कोर इक्वेशन आता हुआ 12 गेंदे और 12 रन की आवश्यकता. शानदार लाइव टेलीकास्ट हम देख पा रहे हैं. गेंदबाज में फिर एक बार तैयार. ग्रेट डिलीवरी. आपकी बार कोई मौका नहीं बल्लेबाज के पास, किसी भी तरह फुटवर्क का इस्तेमाल नहीं करते हुए. स्टैकेंड पर बल्लेबाज है हितेश, मैन फ्रॉम गुजरात. बहुत ही अच्छी बल्लेबाज के लिए 36 रन अब तक बनाए. 10 गेंदों का इस्तेमाल किया. उम्मीद होगी अब समीकरण तब्दील होता हुआ नजर आ रहा है. 11 गेंदे और जीत के लिए समीकरण बनेगा 12 रन की आवश्यकता. इस बीच सीधे बल्ले से खेला हुआ शॉट था, गेंद लगार की तरफ आती हुई 1 रन जरूर मिलेगा. ये है खिलाड़ियों का स्टैंडर्ड. बड़ी इत्मीनान के साथ गेंद पर आते हुए, पहुंचते हुए गेंद के जड़ पर पहुंचे और यहां से मिलेगा मैच 1 ही रन. रंगतदार स्थिती येणार या मॅच मध्ये हे मात्र नक्की सिद्ध झालंय. शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी, पण तो शेवटच्या सामन्यात आता ही स्थिती येऊन पोहोचली आहे की जिथे सामना 50-50 येऊन पोहोचलाय दोन्ही संघांसाठी. विराज की अच्छी वापसी. इस बार गेंद को फिर एक बार खेल दिया बैकवर्ड करके रीजन में. खिलाड़ी वहां पर मौजूद. विकेट नंबर गिरता हुआ 5वां, 75 पर 5. अब आएगा खेल का असली मजा. जीत के समीकरण बनेगा 9 गेंदे और 11 रन की आवश्यकता. अब आएगा खेल का असली मजा. 70 विकेटचे पतन होत आहे. हितेश जो सेट बॅट्समन होता, 11 बॉलमध्ये 36 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. चांगली इनिंग पेश केली होती, पण त्यानंतर एक मोठा स्ट्रोक त्याला खेळायचा होता, पण तो तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सध्या आपण पाहतोय. अमोलजी शिरसाट जे या स्पर्धेत या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून एक चांगला झेल टिपला गेलाय. 75 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 86 धावांचं लक्ष होतं. अजूनही जिंकण्यासाठी आपण जर विचार घेतला तर 11 धावांची सर गरज असेल. ये मजा है मुकाबले में. दोनों के ऊपर कोई दबाव नहीं था. जिस प्रकार खेला क्रिकेट, दोनों ने दर्शकों के दिलों को जीत लिया. यहाँ पर पिछला मुकाबला भी शानदार रहा था, ये मुकाबला भी उसी कगार पर चलता हुआ और दर्शक भी चाहते कि मुकाबला रफ एंड टफ हो. जब मुकाबले में दोनों तरफ आग लगती है तो मुकाबले का रुख काफी बदला हुआ नजर आता है और दर्शकों भी यही चाहते हैं और इसी तरह से मुकाबले दर्शक भी काफी बेहद पसंद करते हैं.
रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 का ये यादगार और दिलकश नजारा हम देख पा रहे हैं। काफी अनुपम दृश्य, दर्शकों से खचाखच भरा हुआ छत्रपति महाराज स्टेडियम रत्नागिरी का बहुत ही शानदार ये लुभाना लम्हा, कभी न भूल पाएंगे इन लम्हों को। ये रात और भी खूबसूरत और इस रात को बहुत ही मदहोश कर रहे हैं ये दोनों टीमों की यहाँ पर क्रिकेट। अच्छा क्रिकेट, 9 गेंदे 11 की आवश्यकता। रिवर्स की गुस्ताखी, लेकिन इस बार गेंद में लेंथ और लाइन को परिवर्तन करते हुए बल्लेबाज के बॉडी लैंग्वेज के पहुंचते हुए डॉट गेंद की समाप्ति। कभी बल्लेबाज गेंदबाज के ऊपर हावी हो रहे तो कभी गेंदबाज बल्लेबाज के ऊपर हावी हो रहे, लेकिन डॉट गेंद खेलने के बाद बल्लेबाज मुस्कुरा रहे, ये पहली मर्तबा हम देख पा रहे। 8 गेंदे 11 की आवश्यकता। ऑन साइड पर खेलने की तमन्ना, गेंद विकेट के पीछे फालक रीजन में पहुंचती हुई एक से डॉट गेंद की समाप्ति बिल्कुल होगी। यहां पर आप समीकरण बनेगा। ये देखिए दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए, दर्शक रोमांचित, स्वागत है सभी का। ये खचाखच भरा हुआ स्टेडियम, चींटी को भी अंदर घुसने के लिए अनुमति नहीं है। बहुत ही शानदार ये लुभाना दृश्य। सीधा रत्नागिरी से रिवर्स के जरिए फैबुलस शॉट, लेकिन पता था इस तरह की गुस्ताखी करेंगे। खिलाड़ी वहां पर रखे गए थे पॉइंट के ऊपर और यहां से मिलेगी एक और सफलता। 6 विकेटों का नुकसान, समीकरण बनेगा 6 गेंदे, अब 11 रन की आवश्यकता। शानदार ओवर का समापन होता हुआ। अगदी सर निर्णायक षटक म्हणावं लागेल, 5वें षटक. 5व्या षटकात अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि अगदी शेवटच्या बॉलवर 70 विकेट मिळतोय. मितेश दरबार इथे आउट झालाय. फ्री चिट त्याने खेळला होता आणि तेवढाच चांगला झेल इथे घेतला गेलाय. म्हणजे आता कुठेतरी रंगतदार स्थिती पोहोचली. शेवटचे 6 बॉल म्हणजे शेवटचं षटक असेल आणि जिंकण्यासाठी या शेवटच्या 6 बॉलवर धावा तब्बल बनवायचे असतील 11. सध्या आपण पाहतोय मेगा स्क्रीनवर हे सर्व रत्नागिरीतील मायबाप क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रत्येक मायबाप क्रीडा रसिकाच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कारण तब्बल 2 वर्षानंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम, क्रिकेटची ही मेजबानी रत्नागिरी वासियांच्या भेटीला आली आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 8वें पर्व. क्या बात है, थैंक यू। हर चेहरे के ऊपर मुस्कान है। यस गॉड बोले सर। सॉरी टू इंटरप्ट यू। मी जरा टॉस कडे जातो इथे। याच्यानंतरचा जो सामना आहे त्यासाठी मी वंदन कांबळे यांना बोलवतो. वंदन, निर्माण मधली आमची ही सगळी टीम आहे. विजू पाटील आहेत, वंदन आलेत, राजू आहे आणि बोथ द कॅप्टन्स टॉस साठी यायचे. शेवटचं षटक तिकडे सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये गोपी दादा आहे, त्याच्यानंतर मच्छिंद्र पाटील आहेत. अप्रतिम समालोचन चालू आहे आणि मीनवाइल इथे आपण बघूया टॉस का बॉस कोण बनता है. शेवटचा सामना हा सुद्धा एक फॉर्मॅलिटी असणार आहे, कारण दोन्ही संघांनी अप्रतिम प्रदर्शन करत आपली पुढची वाट सोपी केलेली आहे. त्याच्यामुळे फक्त मेंटल गेम असेल. हा 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 हा, व्हॉट अ शॉट. इट्स अ 6, इट्स अ 6. वळूया आपण टॉस कडे. अभिजीत सर 4 गेंदे 4 रन की आवश्यकता. 4 चेंडू 4 धावा, 4 का वार. आणि इथे आहेत विजू पाटील, वंदन कांबळे, राजू शेलार. दिस इज अ ब्रिलियंट फिनिश. व्हाट अ फिनिश. यस अभिजीत सर. युवा स्पोर्ट्स. प्रवीण तू जिंकला ना. समर्थ 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समर्थ 11 हॅज वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. आणि आत्ताच TWG संघाने मला वाटतं शेवट गोड केलेला आहे त्यांच्या प्रवासाचा आणि उत्सुकता राहील मॅन ऑफ द मॅचची. कॉमेंट्री बॉक्स मधनं मला मेसेज येईल हु इज मॅन ऑफ द मॅच आणि मग आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया सगळेजण. आजच्या रात्रीच्या सत्रातला शेवटचा सामना आता सुरू होतोय आणि तो असणार आहे समर्थ 11, समर्थ 11 वर्सेस स्मार्टनेट. समर्थ 11 वर्सेस स्मार्टनेट या 2 तुल्यबळ संघांदरम्यानचा सामना आता सुरू होणार आहे. आणि मला